नालंदा आश्रमशाळेतील ज्येष्ठ मदतनीस उमाकांत सपताळे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त भावपूर्ण सत्कार समारंभाचे आयोजन खेड इथं केलं होतं। नालंदा आश्रमशाळेतील ज्येष्ठ मदतनीस उमाकांत सपताळे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सपताळे घोडके परिवाराच्या वतीनं भावपूर्ण सत्कार समारंभाचं आयोजन खेड येथील मधुरा हॉल इथं करण्यात आलं होतं। यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसंच मान्यवर उपस्थित होते। उमाकांत सपताळे यांच्या कार्याचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सेवाभावाचं कौतुक केलं। समारंभात शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना उमाकांत सपताळे यांनी शाळेतील आठवणींना उजाळा दिला। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी उमाकांत सपताळे यांना पुढील आयुष्यासाठी निरोगी, आनंदी आणि यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी गट शिक्षणाधिकारी बापूसाहेब जमादार, नालंदा आश्रमशाळेचे महेश सरवदे, संभाजी मिटकरी, सदाशिव स्वामी, भुजंग ओव्हाळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहर अध्यक्ष जैनुद्दीन शेख, राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष कुमार घोडके, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कोळी, वाहतूक सेनेचे शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर, राज्य चिटणीस विश्वास गजभार आणि नालंदा आश्रमशाळेतील कर्मचारी, सेवकवृंद तसंच उमाकांत सपताळे मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता। सूत्रसंचालन संजय खांडेकर तर आभार श्रीराम सपताळे यांनी मानले। काही तुकडं पण करायचं नाहीये, फक्त एकच, मी तुम्हाला आजपर्यंत 2 वर्ष झालं पक्षाला वेळ दिला, तुमच्या प्रत्येक कामाला आलो, परंतु उद्या सेवानिवृत्तीचा सत्कार समारंभ आहे आणि त्या सत्कार समारंभाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपला परिवार आपण उपस्थित आहोत। जे आज 31 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत। या ठिकाणी आनंदाचा एक क्षण आहे आणि त्याचबरोबर थोडासा भावनिक असा एक क्षण आहे। आनंदाचा यासाठी की 31 वर्ष शाळा इतकंच केलंय
संस्थेमध्ये